आपल्या आरोग्याच्या अशा खूप समस्या आहेत ज्याबद्दल मोकळेपणाने चर्चा केली जात नाही. कधीकधी या संकोची स्वभावामुळे एखादा जीव धोक्यात येऊ शकतो. अशाच एका निषिद्ध, कधी कुणी बोलणार नाही अशा विषयावर मी तुमच्याशी बोलणार आहे. तो विषय म्हणजे आपत्कालीन गर्भनिरोधन. गरजेच्या वेळी गर्भनिरोधक न मिळाल्याने अशा महिलांची काय अवस्था होते हे आपल्या आशाताईंनी काम करत असताना डोळ्यात देखत पाहिलंय. अशा कित्येक प्रकरणांचा शेवट नको असलेल्या गर्भधारणेत किंवा गर्भपातात होतो. दोघांकडून असुरक्षित संभोग झाला असेल किंवा गर्भनिरोधकाचा प्रयत्न फसला असेल तर आपत्कालीन गर्भनिरोधकाच्या मदतीने अनैच्छिक गर्भधारणा म्हणजे नको असलेली प्रेग्नन्सी आपण थांबवू शकतो. असुरक्षित संभोगानंतर 72 तासापर्यंत म्हणजे 3 दिवसापर्यंत या गर्भनिरोधकाचा प्रभाव राहतो, पण ते जितक्या लवकर वापरू शकाल तितकं चांगलं. संभोगानंतर जरी 72 तास उलटून गेले असतील आणि तुम्हाला गरोदर असल्याची शंका किंवा भीती वाटली असेल तरी कुठल्याही वैद्यकीय प्रक्रियेशिवाय साध्या गोळ्या औषधं घेऊन तुम्ही प्रेग्नन्सीपासून वाचू शकता. त्यासाठी डॉक्टरांना विचारून त्यांचा सल्ला घ्या. आपल्या समाजामध्ये या आपत्कालीन गर्भनिरोधकांबद्दल साहजिकच गैरसमज आहेत, पण सत्य हे आहे की आपत्कालीन गर्भनिरोधक सुरक्षित असतात आणि ती वापरणं कुठल्याही संस्कृती किंवा धर्माच्या विरोधात नाही. ज्या स्त्रियांना त्यांच्या प्रजनन संस्थेवर नियंत्रण ठेवायचं आहे आणि अपेक्षित गर्भधारणा टाळायची आहे त्यांच्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण मार्ग आहे. मैत्रिणींनो, आपत्कालीन गर्भनिरोधक हा नियमित गर्भनिरोधकांचा मार्ग नाही, तर ज्या स्त्रिया कठीण परिस्थितीत सापडतात त्यांच्यासाठी हा दिलासा देणारा पर्याय आहे. तुमच्या शरीरावर तुमचा संपूर्ण हक्क आहे आणि त्याची योग्य निगा राखणं ही तुमची जबाबदारी आहे. या तुमच्या प्रवासात आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर असणार आहोत. त्यामुळे निसंकोचपणे आमची मदत मागा आणि अंधश्रद्धांचा अंधार दूर करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आरोग्याच्या अशाच माहितीसाठी हेल्थ गुरु आय केअरला सबस्क्राईब करा.